फिल्म्स पास व्हायचे असेल तर 3 गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. बरोबर. पहिलं कुठलं तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की कन्सेप्ट क्लॅरिटी किती महत्वाची. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी नसेल तर मग तुम्ही रट्टेबाजीवरती जाणार. पण तुमचा कन्सेप्ट चांगला असेल तर तुमच्या काय असणार ते लॉंग टर्म मध्ये तो लक्षात राहणार. त्यानंतर कुठलं आहे तर तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस. म्हणजे क्वेश्चन कसे येत आहेत ते कन्सेप्ट तुमचा काय करणार आहे स्ट्रॉंग करणार आहे परत. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना काय गिव्ह अँड टेक राहणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही परत त्याला रिसिव्ह करणार आहे. तिसरी जी आहे ते येतं लॉजिक तुमचं. म्हणजे तुम्ही लॉजिक डेव्हलप करायचं इन द सेन्स काय तर वेगवेगळे टेक्निक्स आहेत जसं की इलिमिनेशन टेक्निक्स. आता काय इलिमिनेट करायचं ह्यासाठी पण तुमचे काय महत्वाचे कन्सेप्ट महत्वाचं आहे. जसं की सुभाष सरांनी काय सांगितलं की तुम्हाला फिक्स माहिती की हा ऑप्शन नाहीये बरोबर. तर डायरेक्ट तुम्ही काय करता 50% पर्यंत येता की अभ्यास करून मग ते लॉजिक डेव्हलप होणार आहे. आणि चौथा जो पार्ट आहे तो कुठला ऍप्लिकेशन. म्हणजे सगळं तुम्हाला शिकलाय तुम्ही तयारी भरपूर केलेली आहे पण एक्झाम मध्ये जर तुम्हाला ते ऍप्लिकेशन करता नाही आलं तर काय होणार आहे तुमचा जो स्कोर आहे तो कमी होणार आहे. बरोबर. त्यामुळे कन्सेप्ट नंतर लॉजिक प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस आणि ऍप्लिकेशन हा जो सक्सेसचा मंत्र आहे तो तुम्हाला घेऊनच जायला लागेल.